मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो 2022 करिता शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना ह्या ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे आणि सुरू देखील ह्या झालेल्या आहे. तर मित्रांनो शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त कोणत्याही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामागे अनुदान किती मिळणार आहे, कागदपत्रे, पात्रता, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो काही योजनांना 100% अनुदान देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसे करायचे आहेत, कोणत्या योजना आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. जाणून घेऊया मित्रांनो या योजनेविषयीची संपूर्ण माहिती. मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला आपले सरकार महा-डी-बी-टीचं जे पोर्टल आहे, एक शेतकरी अनेक योजनाचं, या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो कोणत्या योजना ह्या राबवल्या जातात, कोणत्या घटकांतर्गत, ही संपूर्ण जी माहिती आहे ही आपल्याला या ठिकाणी दिली जाणार आहे. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला शेतकरी योजना या टॅबवरती क्लिक करायचं आहे. शेतकरी योजना या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता यामध्ये जे आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबनी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अशा विविध जी योजना आहेत या ठिकाणी राबवल्या जातात. तसेच मुख्य योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, या योजनांचा लाभ आपल्याला आता या घटकांतर्गत, या योजनेअंतर्गत किती अनुदान असेल, कोणत्या बाबीसाठी अनुदान असेल, तर आपल्याला या ठिकाणी जे आहेत सर्वप्रथम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यावरती आपल्याला टॅप करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या योजनेविषयीची जी संपूर्ण माहिती आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता या योजनेचं सारांश असेल, अनुदान असेल. या ठिकाणी व्ह्यू बेनिफिट्स यावरती क्लिक करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच या ठिकाणी कोणत्या घटकासाठी किती अनुदानही देण्यात आलेलं आहे. तसंच पात्रता असेल, त्यानंतर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे असतील. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बॅक जायचं आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी योजना यावरती क्लिक करायचं आहे आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी खाली पाहू शकता की या ठिकाणी अनुदान कोणकोणत्या बाबींसाठी खाली अर्थसहाय्य जे आहेत हे देण्यात येतं. तर यामध्ये पहा ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे असतील, जे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरला जे सर्व प्रकारचे अवजारे आहेत या ठिकाणी दिले जातात अनुदानावरती. बैलचलित यंत्र अवजारे असतील, सर्व प्रकारचे अवजारे यंत्रे या ठिकाणी दिले जाणार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारे असतील, प्रक्रिया संच असतील, काढणीपश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित अवजारे, हे संपूर्ण या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर यासाठीची पात्रता काय आहेत, अनुदान किती आहेत, आपल्याला व्ह्यू बेनिफिट्स यावरती क्लिक करून पाहता येणार आहे. कागदपत्रे कोणकोणती आवश्यकता आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो बिरसा मुंडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत 100% अनुदानावरती नवीन विहीर असेल, जुनी विहिरीसाठी ₹50,000 दुरुस्तीसाठी असेल, अशा विविध प्रकारचे या दोन्ही योजनेतून लाभ दिला जातो. आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट असेल, पॅक हाऊस असेल, कांद्याचं असेल, यासाठी अनुदान दिलं जातं. तर एकात्मिक फलोत्पादन विकास हे अभियान यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की अभियानाची उद्दिष्टे काय आहेत, अनुदान कशावरती या ठिकाणी कोणकोणत्या फलोत्पादन असेल, अळीव उत्पादन असेल, पुष्पोत्पादन असेल, भाजीपाला विकास कार्यक्रम असेल, इत्यादी बाबींसाठी या ठिकाणी अनुदान आपल्याला दिलं जातं. टनेल असेल, पॉली हाऊस असेल, या ठिकाणी हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षीरोधक जाळी असेल, इत्यादी प्रकारच्या सर्व ज्या योजना आहेत यामध्ये आपल्याला राबवण्यात येतात. अशा प्रकारच्या विविध 50+ योजना आहेत मित्रांनो या. अशा प्रकारे आपण चेक करू शकता आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत या ठिकाणी किती लाभ या ठिकाणी दिले जाणार आहेत, किती अनुदान असेल, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की लाभार्थ्यांना या ठिकाणी जे आहेत 100% अनुदान ह्या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता की लाभार्थ्यांना किती अनुदान असेल, त्याचनंतर या ठिकाणी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे काय आहेत, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचनंतर या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं तर राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील, या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकता की या योजनेअंतर्गत कशासाठी अनुदान दिलं जातं. तर नवीन विहिरीसाठी ₹2.5 लाख अनुदान आहे, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ₹50,000 आहे, इनवेल बोरिंगसाठी ₹20,000 आणि पंपसंचसाठी 20,000. त्याचनंतर शेततळ्यांची प्लास्टिक हस्तांतरण करण्यासाठी ₹1,00,000 पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. तसेच सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन यांच्यासाठी ₹50,000, तुषार सिंचनसाठी 25,000 असं अनुदान आहे आणि PVC पाईपसाठी ₹30,000 पर्यंत अनुदान दिलं जातं.
यासाठी पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारे आपण 50पेक्षा जास्त योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसे करायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण याआधी व्हिडिओ बनवलेले आहे. त्याची प्लेलिस्ट आपण या ठिकाणी खाली पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन आपण ते संपूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता, ज्यामध्ये आपल्याला अर्ज कसे करायचे आहेत, निवड झाली असेल तर कागदपत्रे अपलोड कशी करायची आहेत, पूर्वसंमती मिळाल्यानंतर खरेदी करून कागदपत्रे कशी अपलोड करायची, ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.